नमस्कार, मी श्रुती. सेमी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. तर उद्या आहे महाशिवरात्री, तर त्यासाठी आपल्याला रोजचं दरवेळेसचं उपवासाचं खाऊन कंटाळा आलेला असतो. वेगळं काहीतरी खायचं असतं आणि झटपट पण झालं पाहिजे. तर त्यासाठी मी आज तुमच्यासाठी लगेच इन्स्टंट अशा उपवासाचे आप्पे कसे बनवायचे ह्याची रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर वेळ न घालवता आपण रेसिपीला स्टार्ट करूयात. तर सर्वात प्रथम आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 चमचे साबुदाणा घ्यायचा आहे. मिक्सरमधनं आपल्याला त्याला बारीक करून घ्यायचं आहे. तर मी बारीक करून घेते. हे बघा, इथला आपला साबुदाणा हा बारीक झालेला आहे. आपल्याला एकदम पण बारीक करायचं नाही, थोडंसं रवाळ टेक्स्चर टाईपमध्ये ठेवायचं आहे. आणि आता ह्यामध्ये आपल्याला 1 वाटी वरई मिक्स करून घ्यायची आहे आणि पुन्हा बारीक करून घ्यायचं आहे. हे बघा, वरई पण आणि साबुदाणा हे दोन्ही आपण बारीक करून घेतलेले. जास्त पण बारीक नाही, थोडंसं रवाळ टेक्स्चरच ह्याचं पण ठेवायचं आहे. पण झटपट रेसिपी बनवत आहोत, तर त्यासाठी मी 3 ते 4 तिखट हिरव्या मिरच्या ह्यामध्येच मिक्स करून घेत आहे. तुम्ही तुमच्या तिखटानुसार, म्हणजेच तुम्हाला जेवढं तिखट कमी जास्त हवं आहे त्याप्रमाणे मिरच्या कमी जास्त करू शकता. आता ह्यामध्ये आपल्याला 1 ते 2 चमचे आंबट दही घालून घ्यायचं आहे. आता ह्यामध्ये आपल्याला 1 वाटी पाणी लागणार आहे. 1 वाटी वरई तांदूळ आपण घेतला होता, तर त्यासाठी 1 वाटी पाणी लागतं. तर इथं सुरुवातीला मी अर्धी वाटी पाणी टाकून मिक्स करून घेतलं. आता ह्यामध्ये परत थोडंसं पाणी टाकून आता मी मिक्सरमध्ये मिक्स करून घेते. तर हे बघा, इथं ही अशी कन्सिस्टन्सी आहे. तर आपल्याला इथं पाणी लागणार आहे. तर राहिलेलं पाणीसुद्धा मी ह्यामध्ये घालून घेते आणि वाटून घेते. तर इकडं तुम्ही बघू शकता, हे वाटण आपल्याला असं तयार झालेलं आहे. जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही, ही कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे. तर आता ह्याला मी एका बाउलमध्ये काढून घेते. बाउलमध्ये काढून झाल्यावर आपल्याला ह्याला एक कमीत कमी 10 मिनिटासाठी तरी झाकून ठेवायचं आहे. जास्त वेळ ठेवला तरी चालणार आहे. भेटूया आपण 10 मिनिटांनी. इथं 10 मिनिटं झालेली आहेत. जेव्हा आपण हे मिश्रण काढून घेतलं तेव्हा ह्यामध्ये थोडं मीठ घातलं होतं, ते एडिटिंगमध्ये राहून गेलेलं आहे. तर मीठ घालायला विसरू नका आणि मिक्स करून मग झाकून ठेवा. आता इथं मी आप्याचा तवा हा गरम करायला ठेवला होता, त्यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे. तेल घालून झाल्यावर आपल्याला आप्याचा जो तवा आहे तो व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीनं असं हलवून घ्यायचा आहे, जेणेकरून तेल हे पूर्ण आप्या पात्रामध्ये पसरल आणि आपले आप्पे चिकटणार नाही. आता ह्यामध्ये आपल्याला आपण जे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे ते घालून घेऊयात. आपण आप्पे हे शेंगदाण्याच्या आमटीसोबत खाऊ शकतो. तर शेंगदाण्याच्या आमटीची रेसिपीचा व्हिडिओ ऑलरेडी माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तर तुम्ही तिथे जाऊन चेक करा. आणि आता 1-2 मिनिटासाठी ह्याला झाकून ठेवून द्यायचं आहे मध्यम आचेवर. तर इथं 1-2 मिनिटं झालेले आहेत आणि पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं आपल्याला राऊंडमध्ये असं हा आप्या पात्र जे आहे ते फिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून जे तेल असेल ते साईडनं त्याच्या आप्याच्या आतमध्ये जाईल आणि आपल्याला आप्पे काढायला इझी होईल. आणि आता आपल्याला चाकूच्या साहाय्याने अशा साईडनं त्याचे कडा सोडवत आपल्याला आप्पे उलटे करून घ्यायचे आहेत. सगळे आप्पे उलटे करून झाले की मग आपल्याला पुन्हा एकदा 1-2 मिनिटासाठी मध्यम आचेवर झाकून ठेवायचं आहे. तर इथं 2 मिनिटं झालेली आहेत आणि हे बघा, तुम्ही बघू शकता आपले आप्पे किती मस्त क्रिस्पी, खुसखुशीत, वरून क्रिस्पी आणि आतमधून मऊ असे झालेले आहेत. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. तुम्ही जर का माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला जे बेल आयकॉन आहे त्यावर प्रेस करून ठेवा, जेणेकरून माझे नवीन अपलोड होणारे व्हिडिओ याचं नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला पोहोचेल. धन्यवाद.